अरे संभा भाऊ, शेतकऱ्यांचे लयच हाल आहे यावर्षी. कसं होईन काय होईन काहीच कळत नाही. राम 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 राम. या बसा, चहा घेऊ, बसा बसा हो, चहा घेऊ. या 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 मंडळी, या गावकरी, या. अरे नमस्कार या पाटील. या राम भाऊ या. राम राम पाटील. उषा भाऊ राम राम. राम 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 कसं राम. काय, बरं आहे ना? होय, होय. तुमचं बरं आहे का? कसलं बरं, सारे शेतकऱ्यांचंच हाल आहे सगळे. बरोबर आहे पाटील. रामा, मी जे ऐकलं ते खरं आहे का? बोला पाटील. कशाचं हो? अरे नाथनं म्हण कुशल टोमॅटोवर नांगर फिरवलाय. होय होय, वय वय पाटील, खरं येते. खरं आहे ते पाटील. अहो पाटील, आपल्या दामाला घाम मिळाला पाहिजे. हा घामाचं दाम मिळालं पाहिजे. अंगे असं. बरोबर आहे ते. हा. अहो शेतकरी सगळ्या जगाचा पोशिंदा आहे. असं. तो धान्य पिकवतो कसं आणि बोलला? ते खाऊन उभं जग आडवं होतंय, म्हणजे निवांत झोपी जातंय. बरोबर आहे पाटील. आपल्याकडे लक्ष द्यायला सरकारला येळच नाहीये. राम भाऊ अगदी अहो, बरोबर. आपण याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. अरे बरोबर आहे कुशा भाऊ, नुसतं आवाज उठून नाही भागायचं. मग आरडाओरडा करू. बरोबर आहे त्याचं. अरे तसं नाही. अरे आपलं म्हणणं मांडायला सरकारच्या कानावर ठोस मुद्दे द्यावा लागतील. अहो बरोबर आहे पाटील, शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे. पण कमी भाव अरे मी नको. काय म्हणतो कुशा भावा, राम भाऊ, अरे लक्षात येत नाही व तुमच्या. हा ए बारक्या, अरे दी की जा. अरे त्यासनी बिदी, त्यासनी बिदी. होय, अरे ह्यासनी बिदी घ्या की, घ्या घ्या घ्या. दी समजासनी. घ्या तुम्ही पण घ्या. ए राम भाऊ घ्या, सदा भाऊ घ्या हो. घ्या ना, तुम्ही पण घ्या ना. पाटापाटार काय लावलंय तुम्ही? राम राम पाटील. नमस्कार कुशा अरे वा वा वा, दे. होय, यासनी बिदी. अरे, इकडं. पाटील, तुमच्याच हाताने द्या. आणि इकडे नस देतोय. बरं का पाटील, चहा पाणी झालं, गावकरी पण जमले, हा BA पण आलाय. आपलं आंदोलनाचं काय ते ठरवलं पाहिजे, नाही का राम भाऊ? हा तर राम भाऊ, मी म्हणत होतो आपल्याला जे काय आंदोलन करायचंय, अरे त्यासाठी एखादी दिशा तर पाहिजे. बरोबर आहे पाटील. बरोबर आहे कुशभाऊ, तू सांग ना. अहो मग पूर्व दिशा ठेवू. अहो आपल्या म्हसोबाचं मंदिर पण पूर्व दिशेलाच आहे. अय येड्या, थांब तू. अरे आता मी काय म्हणतोय तुम्हाला, अरे काही दिशा म्हणजे अशी काही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशी काही नाही. मग अग्निशने चालन का? अरे दिशा म्हणजे अजेंडा पाहिजे पक्का. मग तो तर विचार करून निवडावं लागल. अंग असं. आता तुम्हाला कळलंय मला काय म्हणायचंय ते, म्हणजे तुमच्या लक्षात आलंय आता. आला आला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा रंग, रंग? म्हणजे कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असा रंग नको. मग मी काय म्हणतो, 90% लोक शेतकरी हिंदूच आहेत, मग भगवा रंग ठेवायचा का? अरे येड आहे का तू? कशाचा? मग झेंडा पाहिजे ना आपल्याला. अरे झेंडा नाही, अजेंडा. का हो पाटील, तो काय असतो? काय असतो तो पाटील? हा शिकलेला आहे, संघ सांगन तुम्हाला. वय वय पाटील. कळलं ना? तरी इथं जमलेल्या. ए गप, तुला भाषण कोणी द्यायला लावलंय? अहो पाटील, मला तशी सुरुवात केल्याशिवाय बोलताच येत नाही, काय करू मी? अवघड आहे तुमच्या शिकलेल्या लोकांचं पण. तर माझ्या मित्रांनो, आता आपल्याला आंदोलन करायचं. आंदोलन म्हणजे काय, तर आपल्याला हट्ट करायचं. हट्ट? अहो हट्ट करायला सरकार म्हणजे काय आपली बायको आहे वय? मध्ये मध्ये बोलू नका हो तुम्ही, ऐकून घ्या फक्त. बरं बरं. तर काय म्हणत होतो मी? बायको. बायको. बायको नाही नाही, बायको. त्या आईला घोळच झाला. काय म्हणत होतो मी? आंदोलन बोला बी आहे. हा, तर आपल्याला आंदोलन करायचं. आंदोलन करायचं म्हटल्यावर आपल्याला मागण्या ठरवायला लागतात. अगदी बरोबर. मागण्या ठरवणं म्हणजे आपला अजेंडा. हा. तर आपल्या मागण्या काय आहेत सांगा बरं? अहो मालाला भाव. पाटील, दुधाच्या भावाचं काय? ते पण होईन. अजून वेगळ्या बी मागण्या पाहिजे. काय GST फेस्टी काय ते द्यावा ना एकदाच वाढून. अहो GST वाढून सरकार रडल. रडलंच पाहिजे. आपल्याला किती रडवलं. अहो GST म्हणजे काय कळतंय का तुम्हाला? असं काय ST फिस्टीचा प्रकार. अहो GST म्हणजे तुमच्या डोक्याबाहेरचा विषय, ते द्या तुम्ही सोडून. आपल्या मागण्या ठरल्या, पण आपल्याला एक नेता पाहिजे बघा. अहो पाटलाशिवाय आपला दुसरा नेता आहे का कोणी आपला? हा, ठरलं तर मग बरोबर. आता पाटीलच आपले नेते. पाटलांच्या नेतृत्वाखाली आता आपण आंदोलन करायचंच बरं का.
आंदोलन एकदम जबरदस्त व्हायला पाहिजे. हा करू ना पाटील. असं आंदोलन करू की पाटलांचं वजनच पडलं पाहिजे सरकार पुढे. हा. आणि एक अडचण आहे बरं का पाटील. अरे आता कसली अडचण? आपलं पाहून बाकीचे शेतकरी पण आंदोलन करतील ना, आणि ते आंदोलन करणार म्हटल्यावर आपल्यासारख्याच मागण्या मांडतील, आणि त्यांच्या मागण्या त्यांनी मांडल्यावर आपलं वजन कमी नाही व्हायचं का? हे बी बरोबर आहे. आपल्या मागण्या आपण कोणाला सांगायच्याच नाही. आपल्या मागण्या डायरेक्ट सरकारलाच सांगू. कळलंय का बी? काय पाटील, उपोषण चाललंय वाटतं. हा, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करायचं ठरवलंय. वय रे. वा वा. अरे आंदोलनाचंच काम चालू आहे. अरे वा, हे तर एकदम परफेक्ट काम झालं. पण इथं बसून काही होणार नाही, आपण हवेवर गेलं पाहिजे. नको तिथं नको. तिथं लय गाड्या येतात जातात आणि ते आपल्याला चिडून टाकत्यान. अहो कुशा भाऊ, गाड्या येत असेल तर येऊ द्या. आपल्याला गाड्या अडवण्यासाठीच रस्त्यावर जाऊन बसायचं. हा, एकदम बरोबर आहे. त्यामुळे सरकार आपली दखल तरी घेईल. बी एकदम बरोबर म्हणतोय. आता उद्या समजासनी आपल्या वाड्यावर यायचं. काय निर्णय होईल तो वाड्यावरच होईल. ठीक आहे पाटील, चालेल. आता या मग उद्या वाड्यावर. चला निघूया आता. ठीक आहे पाटील, येतो उद्या. हा बरं कांड्या, येऊ का? येतो. चला. आता मग या उद्या. हा कुशा भाऊ चला. तुम्ही या. मी काय म्हणतो सुनिया, ही संधी आपण सोडता कामा नये. कसली संधी रे? अरे त्या पाटलांनी आंदोलन करायचं ठरवलंय. या आंदोलनाचा आपण फायदा घ्यायचा. एका दगडात दोन नाही 10-12 पक्षी मारायचे. ए विके, तू काय बोलतोय ना, मला काहीच कळत नाही. अरे या आंदोलनाचं सगळं काम आपणच बघायचं, पण आंदोलन होऊच द्यायचं नाही. आंदोलनामुळं आपण पाटलाच्या एकदम जवळ जाऊ. म्हणजे पाटलाची पोरगी रोज भेटणं आपल्याला. म्हणजे मग तू तिला सहज पटू शकतोस. काय दुसरं असं, या आंदोलनाचं निमित्त करून आपण पाटील आणि सरपंच दोघात भांडणं लावायचे. काय त्याने काय होईल? अरे म्हणजे दोघांनी मुद्दा एकदम प्रतिष्ठेचा केला ना, का दोघं पण खर्चाला हटणार नाहीत. आणि मग त्या वाहत्या खर्चात आपण हात साफ करायचा आणि त्या पाटलाचे पैसे फेडून टाकायचे. काय अरे बाबो, डोकं आहे का कट कारचा कारखाना आहे? माझं तर डोकं चाला ना बाबा. अरे तुम्ही डोकं चालूच नका. संध्याकाळी पाटलाच्या वाड्यावर या मीटिंगला. काय ए, मी नाही येत यार. तू तर आलाच पाहिजे. तिथंच मी तुझं त्या पाटलाच्या पुरीचं जुगाड जमून देतो. कोण ती? अलका? अलका? अच्छा, अलका नाव आहे का तिचं? बर तू ये तर खरं. बरं हे बघा, आता संध्याकाळी जायचंय बरं का आपल्याला, विसरू नका अजिबात. बर. अरे ह्या पाटलाला काही काम धंदे नाही, लोकांना काही काम धंदे नाही. काय करावा? या पाटलाचं काय खरं नाही. हा खरं, या पाटलाचं काही खरं नाही. या पाटलाला काही कळत नाही. अय बारक्या, हो पाटील, अरे लोक जमलेत का? जमले ना पाटील. हे घुसणंच काय नाही रे. चमायला हे टेलरला काहीच काम नाही र. लय ताट झालंय. लय टाईट झालं तर डेरी कमी करा ना. हात गुतन. अरे धर ही डेरी कमी करा. सांगे असं. अरे पाटील, वा वा वयाच्या वा मानाने लय वा टाईट वा. झालंय. बरीच मंडळी जमली. हा घोडे लावू नका म्हणजे झालं. आता खरं आमदार झाल्यासारखं वाटतंय. पाटील, लय भारी आहे. पहा बरं मग. तर मग सभेला बरेच जण जमले. हा बारक्या, का हो पाटील? अरे आपली ती गंगी काही दिसत नाही रे. घरी येते, पाहुणे आले घरी. माणूस पाठव की बोलवायला. अरे या पोराव, या कालचे होते का पण चहा घेणारे? ते काय आले? आले. राम भाऊ, आंदोलन होईल का? काय करते काय नको आता. पाटील, आज लय पब्लिक जमलंय. अरे आता तर खरं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. मग कालच्या मीटिंगमुळं एवढी पब्लिक जमली आहे का नाही? हा. तो विक्या. अरे हा, अरे, ए, हे काय? कुठे? अरे हा, कर मग की सुरू. करतो ना. हा तर मंडळी, आपण आज इथं कशाला जमलो? कशाला जमलो काय माहित भाऊ. काल येऊ नव्हता वय चहा प्यायला. नव्हता ना. हा,
तो काल नव्हता म्हणून त्याला माहिती नाही. हा बरोबर पण आहे. मी तुम्हाला सांगतो, हे बघा, पाटलांनी गावात सगळ्यांना चहा पाजला आणि आज इथं बोलावलं. आज चहा भेटेल का? हा, चहा तर मिळणारच आहे सगळ्यांना, पण आपण इथं जमलोय आंदोलनाची दिशा ठरवायला. बरोबर का नाही? आता आपल्या सगळ्यांना आंदोलनात पाटलाच्या मागं उभा राहायचंय. हे रामभाऊ अरे कशाला उठला? पाटलाच्या पाठीमागं उभं राहायचंय ना. अरे, ते आंदोलनात सध्या तुम्ही पाटलाच्या समोरच बसा. बसा, हा? बस. आणि आंदोलनात सगळ्यांनी पाटलांच्या मागं उभा राहा. पहिलं सांगायचं ना मग. येऊ का पाटील? हा, BA पण आला. बिये बरं, आपल्याला आता आंदोलन काय करायचंय? तर रास्ता रोको आंदोलन करायचंय, म्हणजे गाड्या थांबवायच्या. अरे मग तर एकदम सोपं आहे ते. अरे आपण गावाला जाताना नाही का गाड्या थांबवतो, असा हात केला का थांबली गाडी, आणि मग तो ड्रायव्हरच आपल्याला विचारतोय कुठं जायचं म्हणून. कुशा भाऊ, अहो गाड्या थांबवायच्या म्हणजे तशा नाही गाड्या थांबवायच्या असा हात दाखवून, हो थांबा थांबा असं नाही, डायरेक्ट रस्त्यावरच जाऊन बसायचं. बाबो, आणि मग बिरेक नाही लागलं म्हणजे तर मग आपण डायरेक्ट वर. घाबरतो कशाला? आपल्याला पाटलाच्या पाठीमागं उभं राहायचं. असं आहे होय? काय व्हायचं ते पाटलाच. हा. ए, अरे विक्या काय चाललंय? शांत राहा, शांत राहा. तिथं पोलीस असतील, ते गाड्या लांबच अडवतील, पाटलाच्या मिशा तेव्हा आपण सुरक्षित. हा? कळलं ना? बरं पाटील, मी काय म्हणतो, एक महत्वाचा मुद्दा राहिला. अहो आपल्या या आंदोलनात आपल्याला महिला आघाडी पण पाहिजे. पाहिजेच की. आणि मग, आणि शिवाय ती जरा शिकलेली पण पाहिजे. अहो नाहीतर हे सरकार आपल्याला फसवील. अरे आपली अलका आहे की बर, BA आपली- BCom झालेली, मॅट्रिक पास आहे, मॅट्रिक, काय सांगता? आणि पक्की मॅट्रिक ती पण. कुठे अलका कुठे दिसत नाही? अलके ये बाई ये जरा. ती काय आली? ही का? ही आमची अलकी. बर बर बर. अहो मग आपला सुन्या, आपला हे सुनील आपला सुनील, अहो तो पण या BCom झालाय आणि शिवाय मॅट्रिक पण पास आहे. सुन्या इकडे राह इथं उभा. मॅट्रिक हे म्हणे मॅट्रिक हो. हे तर काहीच नाही, मी तर BA BEd आहे. अरे पण मॅट्रिक आहे का? हा मग मॅट्रिक पण आहे. मग काय हरकत नाही. हा ऐ बस खाली. म्हणजे तर मंडळी, आता हे समजा जमून आल्यासारखं झालंय. तेव्हा आता फक्त अक्षता पडायच्या बाकी आहेत. काय नाही म्हटलं, बऱ्यापैकी जमलंय. काय जमलंय काय हा. माहित. तर आता शिकलेले माणसं आपल्या बाजूने आहेत, तेव्हा घाबरायचं काही कारण नाही. तर मंडळी, आपल्याला रास्ता रोको आंदोलन करायचंय. बर पाटील, आंदोलनासाठी बॅनर छापावं लागतील. छापावंच लागतील. हा, ते मी माझ्या पद्धतीने छापून घेईन. फक्त जरा काय पाहिजे जरा? पैसे पाहिजे. पैसे? हा मग पैसे लागतील ना पाटील. म्हणे पैसे. अरे किती पैसे लागतील? 10,000 लागतील. चोबाई 10,000 रुपये जादा होते का काय? लय जादा होते बघा पाटील, 10,000 अहो, रुपये. नाही लागतील ना, बॅनर बनवावं लागतील ना एवढे मोठे पाटील. पाटील बघा लय जादा होते पैसे. देऊन टाकू, बघा आपलंच काम पाटील, आहे. विचार करा पाटील. पाटील विचार करा बघा. हम्म. काम पक्का होईल ना पण? असं परफेक्ट करतो ना पाटील, तुम्ही बघतच राहा. बरं मंडळी, आता पैसे मिळालेत, तेव्हा सभा बरखास्त करून टाका. हा? हा? सभा बरखास्त तर आपलं आंदोलन बरखास्त होतंय काय? अरे दोघं कशासाठी उभे केले? ते त्यांना अभ्यास करायला सांगायचं आहे आंदोलनाचा. बर ते सांगतो मी त्यांना एकांतात. हुशार आहे हा बरं आपला पाटील, विक्या. तुम्ही जावा आता आतमध्ये. हा? पैसे द्यायची काही गरजच नव्हती. गप की तू. मी जरा पाहतो आंदोलनाचं आता पुढचं नियोजन. काय रे सुन्या, तू ये इकडं. आलके तू पण थांब ग. आणि काय रे बुट्ट्या, काय पाहतो रे पैशाकडे एवढा? आणि त्या पाटलाला कशा नाही म्हणत होता रे? तुझ्या उंची एवढं बोलत जाय बरं का तू. नाही तर सुन्या, याला एक दिवस नेऊ आपण नदीवर आणि तिकडं कुंडातच बुडून टाकू बरं का. हा